प्रीतम सर, देवी आई तुमच्यावर रागवल्यात, त्याचाच विचार करताय ना तुम्ही? नाही नाही पारू, सध्या जरा वेगळे विषय सुरू आहेत माझ्या डोक्यात. अच्छा, तुम्ही चुकीचं उत्तर देताय हे तुम्हाला पण माहिती आहे. प्रीतम सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. देवी आई तुमच्यावर रागवल्या ते तुमच्या चांगल्यासाठीच. पण मला खात्री आहे तुम्ही काही बी चुकीचं केलेलं नाहीये. पारू, पैसे तर गेले ना ग, पण हो, पैसे तर गेले. प्रीतम सर, मला सविस्तर आठवून सांगा ना नेमकं काय झालं होतं ते. म्हणजे देवी आईंपासून पैशाची बॅग तिकडं जाण्यापर्यंत नेमकं काय काय घडलं होतं ते नीट आठवून सांगा. मी काय होणार आहे पारू? प्रीतम सर, तुम्ही इकडे बघा, इकडे बघा म्हणलं ना. सांगा मला आता, बोला ना. आईने मला बॅग दिली. बॅग घेऊन मी दादा, गाडीचा त्याकडचा टायर ना पंक्चर वाटतं, एकदा बघा ना. एकदा दादा पण येणं इथे, तू जर असता ना तर त्याने नक्की मार्क काढला असता या सगळ्यात. खरं आहे तुमचं. आदित्य सर असते तर नक्की काहीतरी मार्ग निघाला असता. पण आता ते नाहीयेत म्हणल्यावर आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. सगळ्यात आधी ना ते शोधून काढायला पाहिजे की नेमकं कुठं चुकलं. पण तेच कळत नाही. प्रीतम सर, एवढं मात्र नक्की आहे की घरापासून तिकडं पोचण्यापर्यंतच्या प्रवासातच नक्की काहीतरी घोळ झालाय. काहीही झालं असलं पण आता आईच्या नजरेत तर मीच दोषी ठरलोय ना. पण ना मी पण एक डिसिजन घेतलंय आता. कसला? काही करून मी आईला तिचे सगळे पैसे परत करणार आहे, बघतो. प्रीतम सर, अहो काय बोलताय तुम्ही? हो, मला प्रिया मॅडमनी सांगितलं की देवी यांनी तुमचे सगळे अकाउंट बंद केले आहेत. मला सांगा, तुम्ही एवढी मोठी रक्कम कुठून देणार आहात? प्रीतम सर, मी तुला म्हटलं ना, मी माझ्या डोक्यात वेगळे विषय सुरू आहेत. हाच विचार करत होतो मी. नेमकी आबांची तब्येत बिघडली म्हणून प्रिया पण तिथे गेली आहे. ती म्हणत होती मला की मी आबांकडून काही मदत मागू का. म्हटलं नाही, आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे, मी क्रिएट केलाय प्रॉब्लेम, मीच सॉल्व्ह करणार आणि आपल्या घरातच सॉल्व्ह होणार. दादा नाही आहे ना. तुम्ही नका काळजी करू प्रीतम सर. आदित्य सर नसले तरी मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाहीये.
आणि त्यामुळेच आपल्याला मार्ग सुद्धा लवकर सापडाल. तुम्ही नका विचार करू. कापे घ्या. कोणा पारून घ्या म्हणलं ना, प्लीज घ्या. सावकाश. प्या. सर्वे करूयात आपण एकदा आणि मग त्याप्रमाणे ठरवूया आता काय करायचं आहे. सावकाश. थँक्यू. काय रे प्रिसम, नाही म्हणजे आज सूर्य कुठून उगवलाय? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला होतास? एक्सास रे डॅड. रॉंग क्वेश्चन. काय? म्हणजे चुकीचा प्रश्न विचारला तुम्ही त्याला. तो रात्रभर कुठे होता असं विचारा. म्हणजे हा रात्री घरात नव्हता? म्हणजे तुम्हाला काय वाटलं तो सकाळी लवकर उठून बाहेर गेलेला आणि आता आलाय? नाही नाही नाही, तो रात्रभर बाहेर होता आणि मग आता घरी आलाय. विचारा. प्रीतम काय आहे? खरं बोलते ती? प्रीतम बोल, रात्रभर कुठे होतास तू? अबा काय आहे ना, ज्या मुलावर आपल्या आईचंच कर्ज असतं ना, त्याला झोप कशी येईल नाही का? जोपर्यंत मी माझ्या आईचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मला स्वस्त बसवणार नाही ना. म्हणून तेच पैशांची काय जमवाजमव होते का, पैसे मिळत आहेत का ते बघण्यासाठी मी रात्रभर बाहेर होतो. लवकरात लवकर आईला तिचे पैसे परत करायचे आहेत नाही का? पहिल्या प्रीतम काय? हा काय ही भाषा? ही ही बोलण्याची पद्धत आहे? आधी एकतर तू चुकलायस. तुला दिलेली जबाबदारी आणि एवढी मोठी रक्कम तू सांभाळू शकला नाहीयेस आणि वर अहिल्याला सुनावतोस तू. काय झालंय? काय एवढ्या चुका करतोयस? बाबा मी कुठलीही चूक केलेली नाहीये आणि तिचे पैसे मी तिला लवकरात लवकर परत करेन. डोंट वरी. प्रीतम